उपवासाची पुरी आणि उपवासाचे थालीपीठ असे दोन पदार्थ आपण बघणार आहोत। आषाढी एकादशी निमित्त आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आषाढी एकादशीचा उपवास हा दिवसभर असतो आणि आपल्याला खिचडी, वरईचा भात असे तेच पदार्थ खायचा कंटाळा आलेला असतो। मग अशा वेळी काय करायचं, वेगळे पदार्थ बनवायचे। म्हणूनच मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण उपवासाची पुरी कशी करायची ते बघणार आहोत, त्याचबरोबर उपवासाचे थालीपीठ कसे करायचे हेही बघणार आहोत। दोन्ही पदार्थ अतिशय उत्तम होतात, तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा। आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। एक परात घेतलेली आहे, त्यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेते। 1.5 वाटी राजगिऱ्याचं पीठ आपण इथे घेणार आहोत। आता यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठही टाकायचं आहे। 1 चमचा तेलही टाकणार आहे मी। आता आपण छानसं मिक्स करूया आणि या पिठामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ अजिबात सैलसर मळायचं नाही, घट्ट मळायचं, त्यामुळे आपण थोडंच पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही। पीठ घट्ट मळलं ना की पुरी अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होते, तेलकटही होत नाही। म्हणून पुरी करताना आपण अगदी घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत। आता घट्ट असं पुऱ्यांचं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हे 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत, म्हणजे ते छान भिजेल। आता पीठ भिजलेलं आहे, आपण पुऱ्या बनवायला घेऊया। मी लहान साईजचा उंडा करून घेतलेला आहे, याच्या मी लहान पुऱ्या बनवणार आहे। आता उंड्याला तेल लावलेलं आहे आणि आता आपण ती लाटून घेऊया। एकसारखी पुरी लाटायची आहे, म्हणजे ते अगदी मस्त टम्म फुगते। तुम्ही बघू शकता पुरी लाटून झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पुऱ्या लाटून घेऊया। आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी कढईमध्ये, त्यामध्ये आपण या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। बघा अगदी मस्त या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, अजिबात चिकटही झालेल्या नाहीयेत, चिराही पडलेल्या नाहीयेत। राजगिऱ्याच्या पुऱ्या अगदी मस्त होतात आणि खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात। तेल गरम झालेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये पुरी सोडूया। गॅसची फ्लेम आधी हाय ठेवायची, तेल छान गरम होऊ द्यायचं। नंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मस्त खरपूस अशी ही पुरी तळून घ्यायची। आणि तुम्ही बघू शकता पुरी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे, खायला सुद्धा अतिशय चविष्ट लागते। ही राजगिऱ्याच्या पिठाची पुरी आणि आलूची भाजी तुम्ही खाऊन बघा, खूप आवडेल। अगदी मस्त चव येते तोंडाला, इतकी छान लागते। या उपवासाच्या दिवसामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल आणि अगदी सोपी आहे, झटपटही होते। बघा आता पुरी मस्त तळून झालेली आहे, आपण ती काढून घेऊया। आणि ती किती मस्त फुगलेली आहे आणि ही अशीच फुगलेली राहते शेवटपर्यंत, अजिबात मऊ पडत नाही, अगदी मस्त खुसखुशीत लागते खायला। आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पुऱ्या तळून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी ही फुगलेली आहे, अगदी मस्त टम्म फुगलेली आहे। आपण अगदी मस्त घट्ट पीठ मळलं होतं, त्यामुळे पुऱ्याही अगदी छान झालेल्या आहेत। तर बघितले ना तुम्ही, या पुऱ्यांची रेसिपी किती सोपी आहे, अगदी झटपट होणारी आहे। त्याचबरोबर अगदी कमीत कमी साहित्य लागतं या पुऱ्या बनवायला आणि अतिशय वेगळी रेसिपी आहे। तेच पदार्थ उपवासाचे खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीनं उपवासाची पुरी नक्की करा। ही तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता किंवा उपवासाची खीरही करू शकता। नुसत्या दुधाबरोबर सुद्धा ही पुरी खूप चांगली लागते। पुऱ्या तयार झालेल्या आहेत, आता मी उपवासाची थाळी लावून घेते। या पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी ही बघा मी बटाट्याची भाजी सुद्धा बनवलेली आहे, त्याचबरोबर खीरही केलेली आहे। आणि बाकीचंही काही आपण सलाड वगैरे घेऊया आणि अशा पद्धतीने उपवासाची थाळी तयार करून घेऊया। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुऱ्या नक्की बनवा। आणि आता आपण पुढची रेसिपी बघूया, ते म्हणजे उपवासाचं थालीपीठ। तेही अप्रतिम होतं आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि शिवाय झटपटही होतं। चला तर मग आपण उपवासाचं थालीपीठ कसं करायचं आहे ते बघून घेऊया। बटाटे मी कुकरला लावले होते, त्याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि बटाटे उकडून घेतले होते। आता हे बटाटे आपण किसून घेऊया। बटाटे आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत, ते मॅश करून घ्यायचे नाहीत, कारण बटाट्याचे तुकडे राहिले तर थालीपीठ करताना ते व्यवस्थित होणार नाही। म्हणून बटाटे आपण किसूनच घ्यायचे आहेत। बटाटे किसून झालेले आहेत। 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतले होते मी, यासाठी आता 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ वापरणार आहे। हे राजगिऱ्याचं पीठ आपल्याला दुकानातही मिळते किंवा तुम्ही राजगिराही दळून आणू शकता। आता हिरवी मिरची मी टाकलेली आहे बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठही आपण याच्यामध्ये टाकूया। थोडेसे जिरेही टाकणार आहे।
उपवासाला तुम्हाला जिरे चालत असतील तर तुम्ही टाका, नाहीतर स्किप करू शकता. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. बटाट्यामध्येच जे पाणी आहे ना त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत. काही काही बटाट्यांमध्ये जास्त पाणी असते, अशा वेळी तुम्ही अजूनही राजगिऱ्याचं पीठ ॲड करू शकता. छान असं एकजीव करून घेऊया पीठ. आणि तुम्ही बघू शकता पीठ छान एकजीव झालेलं आहे, लगेचच मळून झालेलं आहे. आता आपण हे 5 मिनिटे फक्त झाकण ठेवूया. जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर याला पाणी सुटेल. 5 मिनिटानंतर आपण याचे थालीपीठ बनवूया. 5 मिनिटे झालेली आहेत, पीठ छान भिजलं असेल. आता आपण याचे थालीपीठ बनवायला घेऊया. एक कापड घेतलेलं आहे मी, ते ओलं करून घेतलेलं आहे. कापडावरती थोडंसं तेलही लावलेलं आहे आणि हाताला सुद्धा तेल लावलेलं आहे. आता आपण उंडा घेऊया पिठाचा. तुम्हाला लहान मोठे ज्या साईजचे थालीपीठ बनवायचे असतील तेवढा उंडा तुम्ही घ्या. आणि बघा उंडा किती छान तयार झालेला आहे, म्हणजे पीठ अगदी छान तयार झालेलं आहे. आता आपण याचे थालीपीठ थापूया. एकदम हलक्या हलक्या हाताने, जाड किंवा पातळ तुम्हाला जसे आवडत असतील तसे थालीपीठ थापून घ्या. आता थालीपीठ थापून तयार झालेलं आहे. आता आपण हे भाजूया. मी तवा आधीच ठेवला आहे गरम करायला गॅसवरती. आता हे कापड आपण अलगद असं उचलूया आणि हे थालीपीठ तव्यावरती टाकूया. थोडंसं पाणीही लावायचं आहे वरती, म्हणजे कापड अगदी सहज निघेल. आणि बघितले ना, कापड अगदी सहज निघालेलं आहे आणि थालीपीठ किती मस्त झालेलं आहे. आता आपण साजूक तूप लावून हे थालीपीठ अगदी छान खरपूस असे भाजून घेऊया. श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना म्हणजे उपवासाचा महिना. भरपूर उपवास असतात या महिन्यामध्ये आणि बऱ्याचशा उपवासाला वरई चालत नाही. वरई म्हणजे भगर खात नाहीत बरेच जण उपवासाला. तर त्यावेळी साबुदाणा खाल्ला की काही काही जणांना ॲसिडिटी होते, त्रास होतो. मग अशा वेळी काय खायचे, तर तुमच्याकडे हा एकदम चांगला ऑप्शन आहे. राजगिऱ्याचे पदार्थ करून खायचे. राजगिऱ्याची खीरही खूप मस्त लागते. राजगिऱ्याच्या पिठाचे थालीपीठ आज आपण बनवलेले आहेत. आणि बघा थालीपीठ काय मस्त झालेलं आहे आणि खायला सुद्धा खूप चविष्ट लागते. आता अशाच पद्धतीने आपण बाकीचेही थालीपीठ बनवून घेऊया. आपण हे उपवासाचे थालीपीठ बनवले आहेत. तुम्हाला जर उपवासाचे बनवायचे नसतील तर यामध्ये तुम्ही कांदा, कोथिंबीर याही गोष्टी ॲड करू शकता आणि काही काही मसालेही टाकू शकता याची चव वाढवण्यासाठी. पण राजगिऱ्याची चव इतकी मस्त असते ना की त्याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही. अगदी साधे सोप्या पद्धतीने केलेले थालीपीठही अगदी मस्त रुचकर लागतात. तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेले थालीपीठ हे कसे झाले आहेत. आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्व थालीपीठ बनवून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मस्त खरपूस असे हे थालीपीठ भाजून घ्यायचे आणि अगदी लगेचच होतात. 10 मिनिटामध्ये हे थालीपीठ तयार होतात आणि किती सोपे आहेत बनवायला. आपण बाकीचे काहीही पदार्थ वापरलेले नाही आहेत, फक्त बटाटा आणि राजगिऱ्याचं पीठ एवढ्याच साहित्यामध्ये अगदी मस्त असे थालीपीठ तयार केलेले आहेत. तुम्ही राजगिऱ्याची चिक्की, राजगिऱ्याचे लाडू नेहमीच खाता, पण अशा पद्धतीने एकदा राजगिऱ्याच्या पिठाचे थालीपीठही करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील, कारण होतातच हे अगदी मस्त आणि इतके झटपट. हे उपवासाचे थालीपीठ अगदी झटपट होतात. तुम्ही बघितलं ना, हे तुम्ही दहीबरोबर खा किंवा ठेच्याबरोबर खा. अगदी नुसते खाल्ले तरी ना अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की बनवा. दोन्ही रेसिपी आपल्या तयार झालेल्या आहेत. उपवासाच्या पुऱ्याही झालेल्या आहेत आणि थालीपीठही झालेले आहेत. तर या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त 2 अशा उपवासाच्या रेसिपीज मिळतील. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.